हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 41. अविद्या नाशी आत्मा, ऐशी नव्हे प्रमा, सूर्या अंगी तमा, जयापरी. अर्थात जसे सूर्यापुढे काळोख नाही, तसेच आत्मज्ञानाला बाधा येईल असे अविद्येचे प्रमाण नाही. सूर्य असला की काळोख असणे शक्य नाही. तथापि सूर्याच्या अभावामुळेच काळोख होतो. याचा अर्थ प्रकाश आणि काळोख याला सूर्यच कारणीभूत असतो. तथापि प्रकाशाला सूर्याची सोबत आहे, काळोखाला सूर्याची सोबत नाही. उलट त्याला सूर्याचे वावडे आहे. यामुळे त्याला गौणत्व आहे, तो सृजनात्मक नाही. याचप्रमाणे अविद्येमुळे आत्मज्ञान झाकोळले जाते. यामुळे अविद्येला गौणत्व आहे, ते सृजनात्मक नाही. त्यामुळे आपण सुखदुःखाच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकतो, संचितात अडकतो. जन्ममरणाचे फेरे आपल्या मागे लागतात. आपण आनंदाला, कैवल्याला मुकतो. अविद्येमुळे आपल्या देहधारणेला अनर्थ प्राप्त होतो. त्यामधून दूर होण्यासाठी आपल्याला आत्मानंदाला वंचित राहून कित्येक जन्म वाया घालवावे लागतात. ओवी क्रमांक 42. हे अविद्या तरी मायावी, परी मायावीपणची लपवी, हे साचा आली अभावी, आपुला हे. अर्थात ही अविद्या असत्य भ्रामक आहे. ती असत्य भ्रामकपणा लपवते. असत्य भ्रामकपणाचीच भुरळ घालून स्वतःला सिद्ध करते. अविद्या मायावी आहे, असत्य आहे, भ्रामक आहे. आत्मविद्येचा अभाव झाल्यामुळे आपण नको इतके भौतिक वस्तू जगताच्या आहारी जातो. हळूहळू भौतिकाच्या कच्छपी लागतो आणि त्याच्या भोगापवर्गतेत रुतून जातो. येथे अविद्या आपल्यात संचारली आहे असा आपल्याला आभास निर्माण होतो. आपण त्याप्रमाणे आयुष्य जगू लागतो. यथाकाळी आपण देहादी इंद्रियांच्या पूर्णपणे ताब्यात जातो. हे असे जगणे म्हणजेच आयुष्य अशी आपली पक्की समजूत होते. ही अविद्या आपल्याला सौख्य मिळवून देते. त्याचे देहादी इंद्रियांना रोमांचकारी सुख मिळते. यावेळी ही अविद्या त्या सौख्यामागील दुःख लपवून ठेवते. त्या सुखाच्या उन्मेषात त्याबरोबर निर्माण झालेले दुःख सहन केले जाते. त्या धुंदीत आपल्याला जाणीवही होत नाही की ते सुख खड्डा खणत आहे आणि लवकरच त्यात आपला पाय घसरणार आहे. ते सुख इतके भुरळ पाडणारे असते की त्यावेळी वास्तवात दुःख होत असूनही हे दुःख म्हणजे त्या सुखाचाच एक भाग आहे अशी आपली समजूत होते. ही अविद्या सुखाच्या गाजराखाली आपल्याला दुःख जाणवू देत नाही. आपण गाफील राहतो आणि झपाट्याने त्यात बुडून जातो. उदाहरणार्थ, झणझणीत जहाल तिखट जेवण जिभेला यातना देत देत तारुण्याच्या चुकीच्या कल्पनेने खाल्ले जाते. कारण आजूबाजूचे शतमूर्ख म्हणतात, अरे म्हातारा झालास काय हिरव्या मिरच्यांचा ठेचा न खायला. आपण या मूर्खांच्या वक्तव्याचे बळी होतो, त्यांच्या नादी लागतो. यथाकाळी पोटात अल्सर होतो. त्या अनुषंगाने अपचन, वातविकार इत्यादी इतर आजार होतात. अति तेलकट, अति तुपकट, अति गोड पदार्थ चमचमीत रुचकर लागतात. आणखी खावेसे वाटतात. त्यावेळी लक्षात येत नाही. मग असे जेवण जेवायची चटक लागते. यथाकाळी आपण मधुमेहाचे बळी होतो. आपले रक्ताभिसरण बिघडते. यामुळे मनस्वास्थ्य नष्ट होते. आपण कायमकरिता रुग्ण होतो
आणि सतत ताणतणावाखाली दररोज औषधे घेऊन जगत राहतो. दारुडे दारू न पिणाऱ्याच्या अहंकाराला चुचकारतात. अरे तू दारू पित नाहीस, मग आम्ही तुला पुरुष कसे म्हणायचे? आम्ही तुला आमच्या पैशाने दारू देतो. बहुतांशी लोक कमकुवत मनाचे असतात, अहंकार जोपासणारे असतात. ते अशा या बोलण्याचे शिकार होतात, दारू पिऊ लागतात आणि आयुष्य बर्बाद करतात. हे असे सर्व झाले. आयुष्याची पुरती वाट लागली. अंगी रोगांचे दागिने व्यवस्थित स्थिर झाले की जाग येते. डॉक्टरांबरोबरच योगगुरू शोधायला सुरुवात होते. त्याच्या पावन सान्निध्यात, त्याच्या निस्वार्थपणे केलेल्या मार्गदर्शनाने, सत्संगामधून त्याने आईच्या मायेने केलेल्या उपदेशाने समजते की या अविद्येने आपला बळी घेतला आहे, जी मूलतः अस्तित्वातच नाही. तिच्या भ्रामक भपकेबाजपणाचे आपण शिकार झालेलो आहोत. अशी ही अविद्या स्वतः भ्रामक मिथ्या असूनही, आपल्याला वास्तवात दुःख देत असूनही, आपल्या जीवनाचा बळी घेऊन स्वतःला सिद्ध करते. हिचा भ्रामकपणा नित्य सत्य असलेल्या आत्मज्ञानाने दूर होतो. योगगुरूचा नित्यनियमित सत्संग, आध्यात्मिक साधना, उपासना आणि योगाचरण या योगे या अविद्येला नष्ट करावी लागते. तरच हे भरकटलेले जीवनाचे तारू योग्य मार्गी यात्रा करू लागते. ओवी क्रमांक 43. बहुता परी ऐशी, अविद्या नाही आपैशी, आता बोलू हात वसी कवणारी. अर्थात अशा प्रकारे जेथे मुळात स्वभावताच अविद्या अस्तित्वात नाही, तेथे शब्द बोलून कोणावर हात चालवणार? जर एखादा असे म्हणू लागला की मला सशाच्या शिंगामुळे दुखापत झाली आहे, किंवा एखादा असे म्हणू लागला की मला उमराचे फूल हवे आहे, तर आपण हतबल होऊ. कारण सशाला शिंगे नसतात आणि उमराला फूल येत नाही. याचप्रमाणे येथे माऊली म्हणत आहेत की आतापर्यंत मागील अनेक ओव्यांमधून अनेकविध उदाहरणे घेऊन आपण पाहिले की अविद्या असे काहीही मूलतः अस्तित्वातच नाही. जो काही आहे तो आत्मज्ञानाच्या अभावामुळे होत असलेला अविद्येचा आभास आहे. यामुळे शब्दरूपी काठीने कोणावर कसा वार करणार? ही अविद्या जर मुळातच नाही, तर ती शब्दरूपी शस्त्राने कशी नष्ट करणार? शब्दाने नसलेली अविद्या नष्ट करण्यापेक्षा त्याच शब्दांचा उपयोग करून असलेली विद्या, ज्ञान, आत्मज्ञान मिळवावे. त्या योगे ज्ञानाचा अभाव नष्ट होईल. त्यामुळे ज्ञानाच्या अभावाचा गैरफायदा घेऊन स्वतःचे नसलेले अस्तित्व सिद्ध करण्याचा खटाटोप करत असलेली अविद्या स्वतःला सिद्ध करू शकणार नाही. उदाहरणार्थ, उरलेले अन्न, ओला केरकचरा, झाडांची पडझड झालेली पाने, मोडलेल्या किंवा कापलेल्या फांद्या, शेण इत्यादी गोष्टी निरुपयोगी आहेत, टाकाऊ आहेत, असे जर एखाद्या शेतकऱ्याला वाटले, तर तो त्याच्यात असलेला ज्ञानाचा अभाव आहे. येथे जर त्याच्यात अज्ञान प्रविष्ट झाले, तर तो आभास आहे, कारण तो मूलतः ज्ञानी आहे. माऊली म्हणतात की हे अज्ञान नसून हा ज्ञानाचा अभाव आहे. यासाठी या आणि अशा वस्तूंपासून खत तयार करण्याचे ज्ञान त्या शेतकऱ्याने मिळवावे. मुळातच नसलेल्या अविद्येला अस्तित्व दाखवण्याची संधी देऊ नये. येथे अविद्या असे काहीही नाही. येथे फक्त ज्ञान विद्या आहे. तिचा अभाव असू शकतो आणि तो दूर करता येतो. तो दूर करावा. हरिओम.